नमस्कार मित्रांनो, मी सिद्धार्थ डावकर आरआरबी एज्युकेशन मध्ये आपलं स्वागत आहे. सो मित्रांनो, आता हा जो आपण प्रश्न पाहिला तर कशाबद्दल आहे पहा. खालीलपैकी कोणता आजार प्रोटोझोआमुळे होतो. मग मित्रांनो, जर आपण प्रोटोझोआचा विचार केला तर प्रोटोझोआ किंवा आपल्याकडे बॅक्टेरिया आहे, व्हायरस आहे, देन फंगाय आहे, यांच्यापासून होणारे आजार वेगवेगळे असतात. मग जर आपण प्रोटोझोआचा विचार केला तर या ठिकाणी ऑप्शन मध्ये प्रोटोझोआमुळे होणारा आजार आपल्याला मलेरिया पाहायला मिळतो, की ज्यामध्ये प्लाझ्मोडियम, लक्षात घ्या कोणता असतो त्यामध्ये, प्लाझ्मोडियम प्रोटोझोआ. आणि हा प्लाझ्मोडियम प्रोटोझोआ आपल्याला मलेरिया कॉज करतो. हेच आपण पोलिओचा विचार केला तर पोलिओ आपल्याला पोलिओ व्हायरसमुळे होतो. सो पोलिओ हा एक विषाणूमुळे होणारा आजार आहे. जर आपण टायफॉइड पाहिला तर टायफॉइड हा एक आपल्याला जीवाणू म्हणजे बॅक्टेरियामुळे होणारा आजार आहे. आणि हेच जर आपण चिकन पॉक्स पाहिला तर चिकन पॉक्स सुद्धा काय आहे, आपल्याकडे एक विषाणूमुळे म्हणजेच आपल्याकडे एक व्हायरल डिसीज आहे, की जो व्हायरसमुळे क्रिएट होतो. मग लक्षात घ्या, जर आपण प्रोटोझोआचा विचार केला तर प्रोटोझोआपासून होणारा डिसीज कोणता आहे आपल्याकडे, सो मलेरिया आहे. थँक्यू.